विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, कपाळी ही गंध चंदनाचा, कपाळी ही गंध चंदनाचा. विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद. चंदनाचा ऐसा पीत पितांबर, चंदनाचा ऐसा पीत पितांबर, चंदनाचा ऐसा पीत पितांबर. चंदनाचे कर, चंदनाचे कर कटावर, चंदनाचे कर कटावर. विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद. चंदनाची उटी शोभे सर्व अंगी, चंदनाची उटी शोभे सर्व अंगी, चंदनाची उटी शोभे सर्व अंगी. घन नीळ रंगी, घन नीळ रंगी रंगोनिया, घन नीळ रंगी रंगोनिया. विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद. चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध, चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध. चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध. चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध, चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध. येई मंद मंद, येई मंद मंद परिमल, येई मंद मंद परिमल. विठुराया माझा चंदनाचा कंद, विठुराया माझा चंदनाचा कंद. म्हणे कैकाडी बुवा करागा चंदन, म्हणे कैकाडी बुवा करागा चंदन. कैकाडी बुवा म्हणे कैकाडी बुवा
रविनातर तुम्हाला विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद कपाळी ही गंध कपाळी ही गंध चंदनाचा कपाळी ही गंध चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा गंध विठुराया माझा विठुराया माझा विठुराया माझा चंदनाचा गंध दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीवदंगला हरी आनंदी आनंद झाला
तुम्ही एक एक ठेवा त्यांना जमणार नाही ते जेव्हा पिता तुम्ही त्या सगळ्या तुमच्या माहेर वाटणी या ठिकाणी तुमच्याजवळ सेवा साखरी म्हणून त्यांनी या ठिकाणी हे भरलेली आहे तर तुम्ही प्रार्थना करताय त्याप्रमाणे जशी या कुटुंबाप्रमाणे जशी आपल्या माहेर वाटणीच्या ज्या आहेत श्रीकृष्णांना त्या बायपाच्या तुकडे गुडे दिलेल्या त्या त्यांच्या कृपासाठी करा त्यांचा सांभाळ करा त्यांना प्रति द्या आनंद करा उभा करा आणि आपले सेवा आनंद करून घ्या बरं करा आणि कल्याण करा घेऊन पालखी काढतो आहे म्हणजे तुम्हाला माहिती देतो आणि त्या देशावर तिकडे घाटावर गेल्यानंतर 2-2 वर्ष जेवण घालण्यासाठी लोक तडपडत असतात तारखा मिळत नाहीये जसं निवृत्ती ज्ञानदेव आपला निवृत्ती महाराज आहे 2-2.5 वर्ष त्यांना त्यांची जर कीर्तन पाहिजे असेल तर 2-2.5 वर्ष त्यांच्याकडनं तारीख घ्यावी लागते अगोदर तसं ते लोक देशावरचे जेवण घालण्याकरता कमीत कमी 2-2 वर्ष वाट बघतात का तर मला एक वेळ चान्स मिळू दे जेवण घालण्याचा आणि जेवण वारकऱ्यांना घालणं म्हणजे आपल्यासारखं ब्राह्मण भोजन नाही मोठा मॉप असतो आता तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल या काही लोक वारकरी संप्रदायामधून जात असतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जगामध्ये या संतांची भूमी आहे या संतांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून आपण स्थिर आहोत नाहीतर आपण स्थिर नाही याचं कारण त्यांची पुण्याई आहे पण आपला आता आपली जी प्रगती आहे ही केवळ चांगल्या मार्गाकडे नाही वाईट मार्गाकडे आहे तुम्हाला समजून सांगेन मी कारण असा मी मोठा कोणी नाही पण माझ्यात तेवढी कुवत आहे तर आधी पहिल्या प्रथम साईबाबा कुठून आले जन्म घेतला काय अवतार पुरुष होता किंवा काय होतं याची जरा तुम्हाला माहिती करून देतो याचं कारण आम्ही आज 33 वर्ष आमच्याकडे पारायण लावतो त्या 53 अध्यायामध्ये साई चरित्रामध्ये बाबांची कुसले बाबा आले कशामध्ये लग्नाच्या वरडामध्ये आणि बाबांनी वरडामध्ये पण म्हणतात ना आता तुम्ही एवढे जे बसलेले आहेत सुविद्य सुसंस्कृत अतिशय हुशार म्हणजे माझ्यापेक्षाही हुशार असाल तुम्ही आणि असणारच पण काय होतंय कधी कधी माणूस आपली हुशारी दाखवत नाही आतमध्येच ठेवतो भाग कधी काढत नाही माईकवर बोलायचं झालं तर त्याला असं वाटतंय की आयला आता काय करायचं आपण कसं बोलू असं नाही आपण डेअरिंग केली तर सगळं होतंय संसारासाठी पण डेअरिंग करावी लागते माणूस झोपड्यातनं ब्लॉकमधून बंगल्यामधून अनेक प्रकारच्या इस्टेटी जमा करतोय आणि अशा पद्धतीमध्ये बाबांनी ज्यावेळी साईबाबांनी लग्नात प्रवेश केला आणि लग्नामधून शिर्डीमध्ये आले त्यावेळी महासापती म्हणजे ब्राह्मण त्यांनी एक नजर टाकली त्यांच्यावर हा चमत्कारिक हिरा आला कुठून हिरा म्हणजे हिरो नाही हिरा
ज्याची किंमत करोडो रुपये असते तो हिरा. आणि त्या बाबा आवसाई कोणी बोललं, त्यांनी आवसाई बोललं महासापतीने. बाबांना प्रश्न पडला, मला तुम्ही आवसाई का बोल. आज समोर सगळ्या लोकांसमोर मी प्रतिज्ञा करतो आहे की आई तर आहेस, गुरुही आहे. माझा गुरु म्हणजे माझं आयुष्य, ज्याने मला घडवलं, मी सगळं केलं. आज लोकांकडे जे फिरतोय, मान कमवलाय, सन्मान कमवलाय, तर माझ्या त्या गुरुमुळे. म्हणून तुम्हाला माझा गुरु ही काय चीज आहे. तुम्हाला वाटत असेल की भाऊचा गुरु साईबाबा आहे, हे माझं दैवत आहे. माझा आई तर माझी वडील दैवतच आहे, पण बाबा माझे गुरु नाही, हे माझं दैवत आहे, माझा खरा गुरु आहे. म्हणून या गुरुचं तुमच्या समोर एक अभिषेक करून त्यांच्या चरणाचं तीर्थ घेतोय आणि माझ्या गुरुला सदैव आशीर्वाद देतो. असंच माझा गुरु पुढेही मला आज्ञा करावी आणि मला त्याने सगळं माझं हे करावं. या तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगतोय, अशा पद्धतीमध्ये तुम्ही गुरु निवडा. माझं जाता जाता तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला जर का आत्मसात करायचं असेल, तुम्हाला अनुभव घ्यायचे असतील, अपेक्षा केली नाही हो. कुठची गोष्ट दिली तरी घेतली नाही. नको मला, नको तुला ठेव, असा गुरु करा. हो, आजकाल तुम्ही गेला तर स्वार्थी. या या तुम्ही माझे गुरु, माझी भाऊजाई म्हणून नाही तर गुरु म्हणून तुम्ही 2 मिनिटं इथे या. कारण का आज मी ते या लोकांना सांगतोय. माझ गुरु म्हटल्यानंतर माझा गुरु बघा, माझ्या गुरुचं एवढं शिक्षण नाही, पण माझ्या गुरुने मला त्या काळात जे शब्द सांगितले, ज्या गोष्टी सांगितल्या, माझ्यावर संस्कार केले, तर ते खरोखरच तुम्हाला सांगतो की भाग्यदायक. म्हणून मला तुम्हाला का माझी भाऊजाई म्हणून दाखवत नाही, माझा गुरु म्हणून दाखवतोय. का तर माझा गुरु असा निस्वार्थी. तुम्ही या इथे बाबांकडे या, उभे राहा. सगळ्यांना दिसू देता ना माझ्या गुरुची काय पावर होती. लहान एरियातली ज्यावेळी लोक पांडुरंगाच्या भेटीला गेली, आई तुमतुन सगळं घेऊन सगळं चालतायत, तिची पोरगी आली तर तिने काय आणलं मध्येच, देवाची वेडी होती पांडुरंगाची, वांगी काकडी अशी त्या टोकरीतनं आणलं. आणि हे बाकीचे सगळे भोंदूबाबा सारखे नकली ना. अरे काय सावताची पोरगी आणते, ही काय नको तर मारली लाट. कशावर? त्या वांग्या टोकरीतल्या खाली टाकल्यावर लाट मारली. कोणी चिरडून गेला, कोणी वंडाळून गेला, पण त्या मुलीचं कोणीच ऐकलं नाही हो. का तर त्या मुलीने ज्यावेळी आहे ना आपल्या निस्वार्थाने पांडुरंगाला दिलं होतं. पण हे लोक त्याची कुचेष्टा थट्टा करायचे. पण बघा ईश्वरी अवतार किंवा तो पांडुरंग कसा होता. आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळी हे लोक गेले पांडुरंगाच्या चरणाकडे, ज्या ज्या लोकांनी अशी लाट मारली होती, ज्या ज्या लोकांनी सावत्याचा अपमान केला होता, आय कसला सावत्या तू, तुझी पोरगी काय, तुझी वांगी काय, खराब वांगी कसली, पांडुरंगाला तुझी सडलेली वांगी. अहो आता खाली मातीमध्ये जर तुम्ही पाय मारला ते वांग सडल्यासारखं दिसणार ना. अशा पद्धतीमध्ये ज्या ज्या लोकांनी केलं त्या त्या लोक ज्यावेळी पांडुरंगाकडे असे गेले आणि दर्शन घेत आहेत, पांडुरंग जाग्यावर कुठे आहे? पांडुरंग या बाईकडे बाजूला
जागेवर असा करताय जो जो समजा तू अचल मी अचल पांडुरंग कुठे आहे पालखी आणली विना घेतला तंबुरा कोण डुप्लिकेट असली नाही असं करता 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 सगळं आणि हे बघितलं चित्र त्यावर जे काही ठराविक लोक होते डोळे माझे लागले तुझ्या वाटेले डोळे माझे लागले माझ्या जन्माचे सार्थक झाले माझ्या जन्माचे सार्थक झाले माझ्या जन्माचे सार्थक झाले माझ्या जन्माचे सार्थक झाले वारे कधी तुम्ही वारे कधी तुम्ही एवढा निरोप बघितो एवढा निरोप बघितो एवढा निरोप तुझ्या मने चित्त माझे लागले लागले तुझ्या भेटीसाठी मन माझे आतुरले 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 वार करी वसुली एकदा भेटून जा सध्या मायाला एकदा भेटून जा सध्या मायाला एकदा भेटून जा एकदा भेटून जा सध्या मायाला वारे कधी वसुली वारे कधी वसुली पण अशी जर ही जी आज व्यक्ती आहे तरी खरोखर मला लहानपणी अशी शाळेत असतेवेळी सत्यवान भोगलेला कोण ओळखत असेल तर आणि हा मी एका शाळेच्या मराठी शाळेच्या पायरीवर बसलो ज्यावेळी याने जे आपल्या गुरुबद्दल सांगितलं ते खरोखर आज मला आठवलं आणि मला डोळ्यात धूप काढली. खरोखर ही व्यक्ती कशातून कुठे गेलेली आहे हे माहिती आहे. आमचं तरी आमचे वडील वगैरे होते त्या जागेवर जिथे आम्हाला पोचवलं तिथे. तर ह्या व्यक्तीने जसे प्रयत्न केले तसं तुम्ही देवावर विश्वास ठेवा माऊलीवर विश्वास ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या फक्त तेवढी बोला तुम्ही रामकृष्ण हरी बघा तुमचं किती कल्याण होतं ते. आणि अशी माणसं आपल्या एरियामध्ये किंवा कशी तयार व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. सगळ्यांना माझी विनंती आहे माझ्या प्रेमा खातीर माये खातीर किंवा तुमच्या प्रेमा खातीर आपुलकी खातीर मी तुमच्यासाठी सुंदर पायनॅपल रसना बनवलेला आहे उपमा बनवलेला आहे. जसं आतापर्यंत तुम्ही 11:15 पर्यंत टाचणी पडली असती तरी तुम्ही तिचा आवाज ऐकला असता. अशा पद्धतीने तुमचा अमूल्य वेळ तुम्ही इथे ऐकलात दिलात आणि वेडी वाकडी या फाटक्या तुटक्या भक्ताची सेवा ऐकली. तर जाण्यासाठी एक 10 मिनिटात तुम्हाला ते सगळं देतो पण कोणी खाल्ल्याशिवाय पोटभर कारण माऊलीच्या कृपेने तुमच्यासाठी आवडीने मी केलेला आहे. हो तुम्ही बघा खा आणि खाऊन पोटभरच जा ही माझी सगळ्यांना कळकळीची नम्रता आहे. साहेब या जरा श्री सच्चिदानंद काय गेलेलं सगळं गेलेलं. तर आता त्यातली एक तुम्हाला गोष्ट सांगतो. माझ्या मित्राला मी बघायला गेलो जेजेला 7 नंबर तिकडचा वेणी बाजाराच्या साईडचा.
त्या गेल्यानंतर एक जी अशी केस आली, म्हणजे आता नाही हा, 2-3 वर्षे झाली, पूर्ण पाय सडलेला, पण ती अशी केस गेली, कमीत कमी हे आपल्या विहिरीपर्यंत किंवा मंगेशच्या घरापर्यंत जरी तुम्ही गेलात, तुमच्या माणूस कसा जीवन जगतोय, जे आपण कधी कधी म्हणतो ना, अभिमान. अरे मी